महाराष्ट्र के वरिष्ठ नेता नाना पटोले ने कहा कि सरकार जानबूझकर धर्म विपक्ष के लोगों को निशाना बना रही है, जो संविधान की शपथ लेकर यहां तक पहुंचे हैं, अब वह संविधान को नहीं मान रहे हैं। पटोले ने स्पष्ट किया है कि धर्म जबरदस्ती नहीं बदला जा सकता और न ही इसे बदलना देना चाहिए, और अगर कोई इस प्रकार की कार्रवाई करता है तो इसको धर्म परिवर्तन करने के लिए खुद की सहमति होनी चाहिए। कोई जबरदस्ती धर्म परिवर्तन करता है या करवाता है तो उस पर कार्रवाई करने का अधिकार राज्य सरकार को है। या दोन गोष्टी त्या ठिकाणी पुढे आलेल्या आहेत। राज्य एक पहिलं की मानव विकासामध्ये सुद्धा जो 2014 मध्ये आपण 1 नंबरला होतो, आता आपण 5व्या नंबरवर गेलेलो आहोत। तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, गुजरात असेल आणि मग महाराष्ट्राचा नंबर लागतो आहे। या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर काँग्रेसचे जे राज्य आहेत, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, हे राज्य पुढे आहे आणि महाराष्ट्र सारखा प्रगत राज्य जे कालपर्यंत आपलं महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक इंजिन होतं, आज तेच राज्य मागं पाडण्याचं काम या महायुतीने केलेलं आहे, फडणवीस सरकारने केलेलं आहे। त्याचं आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची इतकी दुरवस्था झालेली आहे की एकीकडे विकासाचं मॉडेल सांगणारं सरकार, आर्थिक पाहणीमध्ये असं पाहायला मिळतं की गेल्या वर्षी जो पाऊस पडला त्या पावसामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था चांगली होऊ शकली नाही। त्याचं कारण असं आहे निसर्गाची असमता, तांत्रिक ज्या आपल्या राज्य सरकारजवळ योजना असल्या पाहिजेत त्या राहिलेल्या नाहीत आणि हा शेतकरी त्या राज्यातला दुर्लक्षित झालेला आहे आणि त्याच्यामुळे गावं ओसाड पडायला लागली आणि गावं ओसाड पडायला लागल्यामुळे राज्यातली गावं अगर बरोबर नसेल, आर्थिक विषमता त्या गावामध्ये झाली असेल, त्याचे परिणाम राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत पडतात। हे चित्र कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आज जे बजेट आज जाहीर होते आहे, मला वाटतं की हे टॅक्सेस जास्त लावू शकणार नाही, कारण की आत्ता राज्याला या सगळ्या कर्जाच्या डोंगरापोटी जवळपास 67,000 कोटी रुपये दर वर्षी आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं। कर्जाचं डोंगर वाढत चाललेलं आहे, त्यामुळे आता ही परिस्थिती जी आलेली आहे त्याच्यामुळे हे व्याजामध्ये जे पैसे आपले चालले त्या व्याजाच्या पैशामध्ये आपली जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे बाकी व्यवस्था आपल्या सगळ्या ढासळलेल्या आहेत आणि हा जो राज्याच्या विकासाचा फुगा हे सरकार दाखवते आहे तो आता या आर्थिक विषमतेमुळे फुटेल अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। आज हे कुठल्या गोष्टीवर टॅक्सेस लावतात ते आपल्याला कळेल। दुसरं महत्त्वाचं आहे की आता टॅक्सेस दाखवणारच नाही, कारण की जीएसटीमध्ये त्यांना केव्हाही त्या जीएसटीमध्ये मोदी साहेबांनी ते कृपा करून ठेवलेलीच आहे, त्यामुळे विदाऊट टॅक्सेसचं हा बजेट येणार, त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही की आम्ही जनतेवर कुठला टॅक्स लावला नाही, असं पद्धतीचं बजेट येईल असं मला अपेक्षित आहे आणि मग जीएसटीच्या माध्यमातून जनतेला आम्ही लुटू अशा पद्धतीची व्यवस्था हे सरकार करेल।